कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी वाढल्यानं अनेक भागांमध्ये पाणी। जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवरती। पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका। जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज। लाडकी बहीण योजनेवरील अर्थ विभागाच्या आक्षेपावरती अजित पवार यांचं स्पष्टीकरण। त्या बातम्या निराधार। महाराष्ट्रामध्ये पैशांची कमी नाही, अजित पवार यांचं ट्विट। लाडकी बहीणच्या धर्तीवरती आता लाडकी सून योजना आणा। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण यांचा सरकारला सल्ला। सुनेचं दुःख कुणालाच कळत नाही अशी खंतही व्यक्त। आमच्या पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक, मात्र बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेणार। शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। तर लाडकी बहीण योजनेवरून पवारांचा निशाणा। अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी पुन्हा एकदा शरद पवारांच्या सोबत। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये दुर्राणींचा पक्षप्रवेश। बीड आणि जालना जिल्ह्यातली स्थिती चिंताजनक। दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार करणार दौरा। राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती दोन बाजू घेतल्या हे चूक। माझा महाकट्ट्यावरती पवारांनी मांडली भूमिका। मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बोलवा। शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला। आरक्षणावरून निर्माण झालेली परिस्थिती सर्वांनी मिळून दूर करावी अशी ही अपेक्षा व्यक्त। सत्ताधारी आणि विरोधकांचं षडयंत्र। आचारसंहिता लागू होईपर्यंत वेळ काढूपणा करतात। मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। तर आरक्षण न दिल्यास सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा। माध्यमांचे कॅमेरे बघून काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ। विधान परिषद निवडणुकीमध्ये अंतापूरकरांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय। इचलकरंजीमध्ये धैर्यशील माने यांचा ड्रायव्हर आणि राहुल आवाडे यांच्या ड्रायव्हरमध्ये झाली हाणामारी। हसन मुश्रीफांच्या समोर एकमेकांना बेल्टनं मारहाण। पार्किंगच्या वादावरून राडा। भारत आणि श्रीलंका T20 सामना थोड्याच वेळात। टॉस जिंकून श्रीलंकेनं भारताला फलंदाजीसाठी दिलं आमंत्रण। कॅप्टन सूर्यकुमार, कोच गंभीरची ही पहिलीच परीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।